बघूयात पुढची बातमी। महाआघाडीच्या प्रचार सभांना आजपासून सुरुवात होणार आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांची आघाडी असलेल्या महाआघाडीची पहिली जाहीर सभा आज नांदेडमध्ये होणार आहे। एका कार्यक्रमानिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नांदेडमध्ये हजेरी लावणार आहेत आणि त्याचंच औचित्य साधून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी आपलं होमग्राउंड असलेल्या नांदेडमध्ये या सभेचं या ठिकाणी आयोजन केलंय। तर यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी, पीआरपी यांच्यासह महाआघाडीतील घटक पक्षांचे नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। तर या सभेमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पीआरपी यांच्यासह महाआघाडीतील घटक पक्षांचे अनेक दिग्गज नेते या ठिकाणी उपस्थित असतील आणि या संयुक्त प्रचार सभेस महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आदी नेते या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। तर नांदेडच्या इंदिरा गांधी मैदानावर संध्याकाळी 5च्या सुमारास ही सभा होणार आहे आणि या सभेनंतर 23 तारखेला परळीत राष्ट्रवादीच्या वतीने अशाच पद्धतीने महाआघाडीची संयुक्त प्रचार सभा देखील घेण्यात येणार आहे। सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी या संदर्भात थेट आहेत नांदेडमधून आपल्या सोबत। सागर, एकूणच काय तयारी नांदेडमध्ये, एकूणच काय रूपरेषा, काय चित्र, वातावरण त्या ठिकाणी बघायला मिळत आहे? स्वाती, जर पाहिलं तर अशोक चव्हाणांचा मतदारसंघ हा बालेकिल्ला आहे नांदेड। 2014ला मोदी यांची प्रचंड मोठी लाट देशभरात होती, तरी देखील चांगल्या मतांनी अशोक चव्हाण यांनी या ठिकाणी विजय संपादित केला होता। आता तर अशोक चव्हाण हे राज्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत। येणाऱ्या लोकसभा निवडणुकीचं रणशिंग याच ठिकाणाहून आघाडी म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आज फुंकणार आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2 दिवसापूर्वी युतीची अधिकृत घोषणा झालेली आहे। त्यामुळे आजच्या सभेमध्ये मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, त्याचप्रमाणे अशोक चव्हाण, विखे पाटील, राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे या सगळ्या नेत्यांची टीकांचा सूर हा पहिल्यांदा एक क्रमांक भाजपावर असेल आणि दुसरा म्हणजे लाचारी स्वीकारून सेनेने युतीत गेलेला असलेल्या भूमिकेवर असेल। एकूणच शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांवर मोठ्या प्रमाणात टीका केली जाईल। राष्ट्रीय मुद्दे हे राष्ट्रीय नेते मांडतील, तर दुसऱ्या बाजूला राज्यातले जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते प्रश्न काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मांडतील असं सांगितलं जातं। अगदी, आणि महाआघाडीचा हा जी प्रचार सभा या ठिकाणी होऊ घातली त्या संदर्भात अशीच अपडेट आमच्यापर्यंत आज दिवसभरात तुम्ही पोहोचवत राहा। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी सागर।